शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली असून शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यावरती पुन्हा 2000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। बघा, नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। खरं तर सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र मिळून या ठिकाणी 4000 रुपये द्यायला पाहिजे होते, परंतु शेतकऱ्याच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला। पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा झाला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहेत। कशाचे 2000 रुपये? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्या पाठोपाठ आता पुन्हा तुमच्या खात्यावरती 2000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं असेल की नुकताच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला, लगेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाच्या वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु तो जमा झाला नाही। तो अखेर शेवटी तुम्हाला मार्च महिन्यामध्ये म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला वाटप करण्यासाठी साधारणतः 3 ते 4 महिन्याचा विलंब झाला असल्यामुळे आता 9वा हप्ता देखील वाटप करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। या अनुषंगाने 9व्या हप्त्याचे वाटप देखील 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे, परंतु काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी थोडासा विलंब देखील झाला। पण शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही काळजी करू नका। शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला असून ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता जमा झालेला आहे त्या शेतकऱ्याला 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि फक्त नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये नव्हे तर तुम्हाला पीक विम्याचे देखील पैसे जमा होणार आहेत। आता पीक विम्यामध्ये जर सांगायचं झालं, बघा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं खूप मोठं नुकसान झालं होतं। तर या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी महत्त्वाची या ठिकाणी घोषणा देखील केलेली आहे। आता मुख्यमंत्री कोणती घोषणा केली होती? तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 4500 रुपयाचा पीक विमा देण्याची घोषणा केलेली होती आणि सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे मग आता पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। त्यातच आता शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ते म्हणजे आता शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा देखील जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी 100% मोकळा झालेला आहे। आता किती पीक विमा हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे? तर 4500 रुपयाचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता तुम्हाला नमो शेतकरीचा योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे, त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आहे, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच तुमच्या हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही, जर कदाचित तुमच्या खात्यावरती म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला कोणती गोष्टीचे प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे, सर्व काही माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जर जमा झाला असेल आणि तुम्हाला 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा तुम्ही 9व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर या संदर्भातील सर्व काही माहिती तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। पीक विम्या संदर्भातील देखील सर्व माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आता सध्या पाहायला गेलं तर सोशल मीडियाचा विचार केला तर सोशल मीडियावरती देखील बऱ्याच साऱ्या अशा बातम्या बघायला मिळतात की ज्यामध्ये असं देखील सांगण्यात येत आहे की आज पैसे जमा होणार आहेत, काल पैसे जमा झाले का बघा, उद्या पैसे जमा होणार आहेत, अशा अनेक दिवसापासून तुम्ही पैसे जमा होणार असे सांगण्यामध्ये अनेक व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असेल। मात्र अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पाहायला गेलं तर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही शेती पिकाचं नुकसान झालं होतं, पाठिंबाच्या काळामध्ये पूर येऊन त्या ठिकाणी तुम्ही पीक विमा भरला असेल तर अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नाही। पीक विमा कधी जमा होणार अशी देखील तुम्ही प्रतीक्षा करत असाल, फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत। चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल
जे काही आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सविस्तर तुम्ही अपडेट आणि सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी खास करून जे काही शेतकरी नमो शेतकरी योजना 9व्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत असाल, जसंच पाहिलं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विम्याची वाट पाहत असाल, PM किसान योजनेची वाट बघत असाल, अशा सर्व शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाही इतर व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही सुरुवात करूया. आपण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यात सुरुवात करूयात. बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यामध्ये या ठिकाणी थोडासा वेळ झाला. त्यामुळे आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झालेले आहेत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा झाला तर 25 मार्च या शेतकऱ्याच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा झालेत. परंतु काय झालं की आता बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होऊ शकला नाही. आता ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना EKYC कंप्लीट करणं अतिशय गरजेचं आहे. कंप्लीट झाली तर तुम्ही त्याची खात्री करून घ्या. EKYC अभावी बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यावरती 8वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही. ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही अशा शेतकऱ्याला EKYC करून घ्या. जी काही EKYC आहे ती EKYC करून घेणं अतिशय बंधनकारक आहे. तसेच तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून जर तुम्ही पैसे नसतील तर हे पैसे जमा होतील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार. सध्या पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती देखील 9व्या हप्त्यावर जो 9वा हप्ता आहे त्या 9व्या हप्त्याबद्दल देखील अनेक अफवा या ठिकाणी आणि पोस्ट देखील फिरत आहेत. पण वास्तुस्थिती नेमकी काय हे जाणून घेणं देखील अतिशय गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे. 9वा हप्ता जमा होणार आहे, परंतु हप्त्यासाठी लाभासाठी तुम्हाला काही गोष्टीची पूर्तता देखील करणं आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी सांगण्यात देखील आले, जर तुमचे पैसे सुरक्षित हवे, प्रत्येक दर हप्ता तुम्हाला वेळेवर मिळवा, काही गोष्टी तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील वाटत असेल की वेळच्या वेळी हप्ते आमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजेत, प्रत्येक हप्ता आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे, त्याकरता काही बाबीचे पूर्तता करणं देखील अतिशय आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला आहे आणि 9व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आले बघा, तर तुम्ही तुमच्या बँकेच्या खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही याची तुम्ही खात्री करून घ्या. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तरच तुम्हाला, असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक हप्ता जमा होणार आहे, नसेल तर तुम्हाला हप्ता जमा होण्यास अडचण या ठिकाणी निर्माण होणार आहे. अन्यथा तुम्हाला हप्त्याचा 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही. त्यामुळे तुमचं बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचं लवकरात लवकर आधार कार्डशी तुम्ही लिंक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या खात्यावरती DBT सुविधा सुरू असल्याची बँक मॅनेजरकडून तुम्ही खात्री करून घ्या. जर DBT सुरू असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, DBT सुरू नसेल तर तुम्ही पैसे जमा होणार नाहीत, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर तिसरं आणि जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे बघा, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेसाठी KYC पूर्ण असणं अतिशय अनिवार्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्याची EKYC पूर्ण असेल तर अशा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याची EKYC पूर्ण नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करून घ्यावी. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, प्रत्येक हप्त्याच्या लाभासाठी काही बाबीची पूर्तता करणं अतिशय आवश्यक आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की PM किसान योजनेचा प्रत्येक हप्ता, नमो शेतकरी योजनेचा प्रत्येक हप्ता आमच्या खात्यावरती वेळेवरती जमा झाला पाहिजे, याकरता तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे, तुमच्या खात्याची DBT सक्रिय असायला पाहिजे, तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. या 3 बाबतीची जर तुमची पूर्तता असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होतील, हे देखील लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याऐवजी शेतकरी मित्रांनो, तुमच्या जे काही कर्जमाफी आहे, कर्जमाफी संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली. थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न करू. स्क्रीनवरती बघू शकता 25 लाख शेतकऱ्याचा कर्जमाफीचा निर्णय देखील या ठिकाणी निकाली निघाला आहे. त्यामुळं कमिटीचा आणि थकबाकीदाराचा अहवाल तयारी या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. राज्यातील पाहायला गेलं तर 1 कोटी पाहायला गेलं तर 33 लाख शेतकरी आणि 24,73,000 थकबाकीदार, पाहायला गेलं तर 35,477 कोटीचे थकबाकी आहे या ठिकाणी
सरकारकडे देखील या ठिकाणी पेंडिंग आहे. त्यानंतर पीक विमा कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील शेतकरी मित्रांनो सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा नवा हप्ता तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहेत. कर्जमाफीबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दल संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आपण आता हेडलाईन वाचली असेल. काय हेडलाईन आहे तर 25 लाख शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. अशा पद्धतीची बातमी सुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचली असेल. आता बातमीमध्ये काय सांगण्यात आलंय की सगळ्यात महत्त्वाचं आलेल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्याची चिन्हे आता या ठिकाणी आलेले आहेत. आता कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा समितीचा अहवाल अंतिम झालेला आहे. त्यामुळे राज्यातील साधारणतः पाहायला गेलं तर ज्या महत्त्वाचं म्हणजे ज्याच्याकडे 24,73,566 रुपये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा या ठिकाणी मार्ग मोकळा होणार आहे. लवकरच हा अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून सादर केला जाणार आहे. म्हणजे कर्जमाफीच्या दिशेने हालचालीला वेग आलेला असून शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे. मग देवेंद्र फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची घोषणा काय केलेली होती. अंमलबजावणीसाठी सहकार तुम्हाला कोणते विभाग म्हणजे जिल्हा मध्यवर्ती राष्ट्रीयकृत बँक थकबाकी दर शेतकऱ्याच्या माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्याची थकबाकी आहे अशा असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. बँकर्स कमिटीच्या अहवालानुसार राज्यातील जवळपास 1,33,00,000पेक्षा शेतकऱ्याच्या खात्यावरती सुमारे 24,73,000 शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्या एकूण 35,000 या ठिकाणी असं सांगण्यात आले की पाहायला गेलं तर 35,477 कोटी रुपयाची जी काही थकबाकी आहे. आता यामध्ये सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धाराशिव आणि अहिल्यानगर असे 6 एकूणच 14 जिल्ह्यामध्ये थकबाकीचं प्रमाण या ठिकाणी खूप जास्त आहे. तर आता बऱ्याच शेतकऱ्याला असं वाटतं असेल की कोणत्या ना जिल्ह्यात शेतकऱ्याच्या कर्जमाफी या ठिकाणी माफ होणार आहे असं देखील अनेक शेतकरी बोलत आहेत, अनेक व्यापारी देखील बोलत आहेत. परंतु राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याच्या कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार साधारणतः 25 लाख शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. कधी कर्जमाफी होणार आहे तर 30 जून 2026 रोजी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जी काही थकबाकी आहे तर अशा पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे. कधी होणार आहे तर 30 जून 2026 रोजी. हे तुम्ही लक्षात घ्या. आता अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली होती. त्यानंतर आता दुसरी जमेची बाजू आहे ती म्हणजे पीक विमा संदर्भातील. आता पीक विमा जाणून घेणारच आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हेक्टरी तुम्हाला 10,000 रुपये पीक विमा देण्याची घोषणा केली होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलवरती काही समस्या असल्यामुळे कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. आता ही पोर्टलवरती माहिती दिसायला लागलेली आहे. तर एकदा तर कॅल्क्युलेशन पूर्ण झाली तर विमा कंपन्या साधारणतः पाहायला गेलं तर सध्याची स्थिती पाहायला गेली तर आलेल्या माहितीनुसार येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे. कोणती पिकं या ठिकाणी येणारा खरीप हंगाम 2025चा पीक विमा तुमचा कसा असणार आहे याच्याबद्दल अपडेट घेऊन या ठिकाणी समोर आलेला आहे. तर 10-15 दिवसामध्ये पाहायला गेलं तर हा हप्ता देखील जमा होण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आले की पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. ही माहिती पोर्टलवरती दिसायला सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला किती पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे हे जर तुम्हाला या ठिकाणी माहीत नसेल तर तुम्हाला गावातील CCTV असेल, ई सेवा असेल, केंद्रावर जायचं असेल त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला स्टेटसची आम्हाला या ठिकाणी तपासणी करण्याची आहे अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. त्यानंतर कशा पद्धतीने हा हप्ता मंजूर करण्यात आला आहे याची देखील आम्हाला खात्री करायची आहे. तुम्ही जर पीक विम्याचे स्टेटस तपासले तर त्यानंतर कॅल्क्युलेशन पूर्ण असेल तर या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे मंजूर करून म्हणजे या ठिकाणी 10,000 रुपये या ठिकाणी मंजूर झाल्याचं 20,000 रुपये असे काही मंजूर रक्कम पोर्टलवरती या ठिकाणी दाखवत असेल तर तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार का? एखादा सोप्या भाषेमध्ये सांगतो, जर तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का नाही हे जर तुम्हाला तपासलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावातील ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवरती तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तुम्हाला तपासायचं आहे. पीक विम्याच्या पोर्टलवरती जेवढी रक्कम दाखवेल तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर ज्या ठिकाणी 10,000 रुपये तुम्ही दाखवत असाल तर तुम्हाला 6,000 रुपये जमा होतील. 20,000 रुपये तुम्हाला
पैसे येतील. तसंच पाहिलं तर 20,000 पाहायला गेलं तर 20,000 दाखव, तर या ठिकाणीच 20,000 जमा झाले आणि पीक विम्याच्या पोर्टलवरती 0 दाखवत असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यावरती काहीच या ठिकाणी जमा होणार नाही, अशी माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावातील ई सेवा केंद्र असेल, CSC असेल, या पिकाचे स्टेटस, पीक विम्याचे स्टेटस चेक करताना पोर्टलवरती जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. जर एखादा पोर्टलवरती 0 होणार असेल तर पोर्टलवरती त्याची काय अपडेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या पोर्टलवरती काही ना काही रस्ता दाखवत असेल, ती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार असेल, कधी येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीची पीक विम्याची संदर्भातली ही महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. आपण ज्या शेतकऱ्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी महत्त्वाचं पाहिलं तर कॅल्क्युलेशनबद्दल देखील म्हणजे या दोन्ही मित्रांचं कॅल्क्युलेशन अतिशय चांगलं होतं. त्यामुळं आता पीक विमा जमा होण्याची शक्यता देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता मित्रांनो, पीक विमा कधी जमा होणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असल्याने शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारकडून अद्याप देखील नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याबाबत कोणती अधिकृत घोषणा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या जरी नवा हप्ता मिळवण्यासाठी काही काळ तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली असली तर साधारणतः जर पाहायला गेलं तर म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर 8वा हप्ता वाटपासाठी विलंब झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार तुम्हाला नमो डेपोची योजना या ठिकाणी अंमलात करणार आहे. तर कशा पद्धतीने विस्तार करू शकते शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची म्हणजे ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. त्यानंतर तुमचा DBT ॲक्टिव्ह करा, अशी माहितीसुद्धा सरकारने सांगण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.